कोण आहे? पार्लेजी बिस्किटचा पुडा द्या. किती रुपये? हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू व्लॉग. तर बघू शकता आता आपल्याला ह्या भांड्यामध्ये पाणी ओतायचं आहे. तर ह्या माझ्या दोन मैत्रिणी रोज सकाळची येतात. मला बघितले की नुसतं उड्या मारत येते. तर मित्रांनो, ही घागरची भरलेली ती भांड्यामध्ये ओतायची आहे. आणि ओतून झाल्यानंतर थोड्याच वेळात आपल्याला चूल पेटवायची आहे. तुम्हाला दाखवतो चूल कशी पेटवायची ती. बघा मित्रांनो, सकाळची आमची मनी आहे ना, ही दर टाईम तिथं बसते. तिला असं वाटते की चिमण्या सापडतील तिला. पण मला सांगा, आता हे चिमण्या ज्या आहेत सकाळच्या त्यांना काय लत लागले काय माहीत. पेडीगिरी पण खात्या, दूध भात पण खात्या, खरं चिमण्या पकडायच्या नादातच असते दर टाईमच्या. बोका म्हणायचा, बोका आमचा. सगळी झोपलेले आहेत मित्रांनो. काडीपिटी घेऊन जाऊया आपण. हे आमचं देवालय आहे मित्रांनो. लाईट लावूया मित्रांनो. मित्रांनो, या ठिकाणी काडीपिटी आहे. साबणाचा खोका सापडलेला आहे. हे दोन जे प्लॅस्टिक आहेत आपल्याला लाकडाच्या आधी लावून घेऊया मित्रांनो. ही जरा मोठी लाकडं आहे, जरा छोटी लाकडं भेटतात का बघा. त्याचसोबत कडबा किंवा कजाळा असं म्हणतात त्याला, ते शोधूया चला. आमच्या इथे जागा होत नाही ना, आम्ही इकडे लाकडं शोधलेली आहेत. एवढंच ही लाकडं कसं मित्रांनो, तिथं लाकडं आहेत. फक्त विषय कसा आहे की तिथं चगा नव्हता आणि प्लॅस्टिक कागद नव्हता, त्यामुळे छोटी छोटी लाकडं घेऊन चालू आहे. तिथं मोठी लाकडं ऑलरेडी आहेत, तर त्यांना पेटतच नाही आहे. ते समजलं? चल दाखवतो. ते वाळल्याला पेटणार, लहान लाकडं पिटली कसं मोठी लाकडांना आग लागते मित्रांनो. समजलं काय? याद असतं. तुम्ही पण शिकून घ्या, गावी गेल्यावर कसं चूल पेटवावं लागते. हे आमचं गाव आहे सोडा, तर तुम्ही कुठं तर गेलं तर मी बसलो तर अडकून बसलो. मी तर बसले तर अडकून मित्रांनो. पहिल्यांदा कधा म्हणजे जो कधाला वाळ्याला कडबा म्हणा ह्याला काय प्रॉब्लेम नाही. थोडासा किंवा समजा काय असेल ते प्लॅस्टिक चालते. मला भारी चूल पेटवायचं म्हणून तुम्हाला लग्न केलं. मला माहीत आहे मित्रांनो. त्या ठिकाणी काडवडी घ्यायची. कुठं गेली काढली? अशी लावायची वयवर. कागदी घ्यायचं मित्रांनो. खाली जरा वल्ला असेल ना धुपला. उतय जमते मित्रांनो. मला 2 मिनिट थांबा. हे आमचं रोजचंच काम आहे मित्रांनो, त्यामुळे काय असं काही हे नाही नवीन असं काय नाही. आम्ही रोज हे करते मित्रांनो. आणि तुम्हाला मी काय कसं असते, आपल्या मनात आलं की बाबा प्रत्येकानं असं वाटते की बाबा आपल्याला आपण चूल पेटवावी घ्यावी. मग म्हटलं आपण तुमचा स्पेशल असा व्हिडिओ करूच. ठीक आहे, बंद करतो. तर मित्रांनो, या 2 बाटल्या आणल्या होत्या मी पेटवण्यासाठी. तर या 2 बाटल्यांचा काही उपयोग झालेला नाही, पण होऊ शकतो. ते आता कसं आहे, ते कडबा असल्यामुळे ते चूल पेटले नाही. जर कडबा नसता तर या 2 बाटल्यांचा उपयोग करून मी चूल पेटवली असते. तर मित्रांनो, अशा तऱ्हेने बघू शकता किती मोठी चूल पेटवलेली आहे मी. तर आमची आजी पण येऊन गेलेली आहे. फक्त तुम्ही काय करत जा, लहान काड्यापासून नंतर मोठी लाकडं असं करून चूल पेटून टाकायची. इनडायरेक्टली मोठी लाकडं पेटत नाही मित्रांनो. पाणी आलंय मित्रांनो, पाणी आलेलं आहे. तर आपल्याला आता पाणी भरायचं आहे. 1-2 मिनटं धरावी कॅमेरा. होय, हागली बघू. सारा 1 सेकंड मित्रांनो, 1 सेकंड. मित्रांनो, पाणी चांगलं असतंय हो. तुम्हाला माहित नाही, चिमणी डोक्या हागणं लय चांगलं असतं. तुमचं चुकलं. सांगितलं मुद्दाम चिमणीच्या मागे. कोंबड्यांचा आवाज असायचा. चला बघा न्यूज.
खतवाची 10% गावासह सर्व संपत्ती तरुण भारत रूपांतरण बघायचे डेट बुधवार 25 मार्च. तर मित्रांनो आता मी जस्ट आलं चेचून टाकलेलं आहे चहामध्ये. किती टाकलं समजणार नाही, बघितलं का माझं लक्ष नसताना असं कारभार केलाय, जेणेकरून जास्त टाकलं वाटतं. मग कमी टाकत जात अहो जास्त चहा आहे, जास्त नको जरा. जास्त जास्त समज नाही, कमी अजिबात लागणार नाही का तुम्हाला एवढं काय आलं बिल्लं? पूर्ण आल्लाच लागत नाही लागत नाही लागत एवढं काय नाही. तर मित्रांनो आमची मम्मी बाहेर लोटत आहे, बघू शकताय. बघा ही आमची बायको शाही चोर. सकाळची शाही चोरल्याशिवाय म्हणजे शाहीशिवाय ही चहा पेत नाही. तर मित्रांनो आता 7:30 वाजल्यानुसार आता दुकान उघडलेलं असते सकाळचं. तर आता आपल्याला एक जाऊन बिस्किटचा पुडा आणायचा. त्याला विचारा कोणता बिस्किटचा पुडा पाहिजे. एक मिनिट. पार्लेजी. हा पार्लेजी मोठ्या. तर चला मित्रांनो बेला पार्लेजी बिस्किटचा पुडा आणला. बेला चप्पल पप्पाचं घालूया. पप्पा चप्पल असं नाही का दिसाले. रोजच्या समोर दुकान आहे, आपल्याला पार्लेजीचं बिस्किट पुडा घेऊया. अशा ठिकाणी पार्ले बिस्किटचा पुडा घेतलेला मित्रांनो.